ओम. आपण आज पाहूया अष्टांग योग. योगा म्हटलं तर सर्वांना फक्त पोश्चर टेक्निक किंवा आसन आणि प्राणायाम असंच वाटत असतं. पण योगा हा पूर्ण एक 8 स्टेपमध्ये विभागलेला आहे. महर्षी पतंजलीने आपल्याला अष्टांग योग हे 8 स्टेपमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी याप्रमाणे सांगितलं. तर आपण एक अष्टांग योग शॉर्टमध्ये बघूया. त्याच्या आधी योगा का करावा आणि योगाचे नेमके फायदे काय, तर हे पाहूया आपण एक छोटंसं. तर योगा योगा म्हणजे जोडणे, कनेक्ट करणे, मन आणि बुद्धी याचा समन्वय राखणे, मन आणि बुद्धीला जोडणे, जर संयोग घडून आणणे म्हणजे योगा. दुसरं म्हणजे योगा का करावा, तर योगा आपण 2 स्टेटमध्ये असतो. एक डू ऑर डाय स्टेट, दुसरा म्हणजे रेस्ट अँड डायजेस्ट स्टेट. तर डू ऑर डाय स्टेटमध्ये आपण टेन्शन, स्ट्रेस, सकाळी उठणे, कामाला जाणे वगैरे वगैरे जे काही गोष्टी असतात त्याचे नेहमी अशांत राहणे. आणि रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये एकदम रिलॅक्स, आनंदी, हसत खेळत किंवा तिथे काही एक्साइटमेंट नाही असं. तर रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये आपण तेव्हाच असतो जेव्हा एखाद्या गोष्टीचा उपभोग घेत असतो, म्हणजे लाईक टी व्ही, मोबाईल किंवा व्यसन. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या अगदी टेम्पररी आहेत, ह्या परमनंटली नाही आहेत. तर जेव्हा त्यातून तुम्ही बाहेर याल तेव्हा तुम्हाला त्याचा अजून जास्ती त्रास होतो. तर ह्या गोष्टीमध्ये रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये आपल्याला जर नेहमी करता परमनंटली राहायचं असेल तर त्यासाठी योगा हा महत्त्वाचा आहे. जर आपण रेग्युलरली योगा केला तर आपण नेहमी करता ह्या स्टेटमध्ये राहू शकतो. तर आता आपण पाहूया अष्टांग योग, एक शॉर्टमध्ये पाहूया. अष्टांग योग पूर्वी सहसा आपण ध्यानामध्ये जात होतो पूर्वीचे लोक, आणि ध्यानामधून सहजरित्या योगा पूर्ण करायचे. पण सध्याच्या काळामध्ये ध्यानामधून त्याला ध्यानयोग म्हणत होते, पण सध्याच्या काळामध्ये ध्यानयोग करणं शक्य नाही. आपल्याला फिजिकल गोष्टींथ्रू जावं लागणार. तर त्यासाठी आपल्याला खालील पूर्ण 6 स्टेज पार करून 7व्या स्टेजला ध्यानामध्ये जावं लागतं. तर त्यापैकी आपल्याला 2 स्टेज तर माहिती आहेत, ते म्हणजे आसन आणि प्राणायाम. तर बाकीच्या स्टेज काय, तर तर आसन आणि प्राणायाममध्ये सुद्धा गती मिळवण्यासाठी आपल्याला बेसिक 2 स्टेप जे आहेत, जे आपण पहिल्यापासून शिकत आलेलो आहे लहानपणीपासून, जे आपल्या संस्कारांमध्ये असतात, ते म्हणजे यम आणि नियम. तर यममध्ये 5 प्रकार कोणते? यममध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. तर सत्य, अहिंसा म्हणजे फक्त हिंसा अहिंसा ही फक्त कोणाला मारणेच नाही, पण बोलण्यातून सुद्धा आपण हिंसा करत असतो, वागण्यातून हिंसा करत असतो. आपल्या बोलण्यातून दुसऱ्यांना दुखवणे ही एक प्रकारची हिंसाच आहे. त्यानंतर सत्य, हे सत्य फक्त बोलण्यात नाही पण सत्य वागण्यातही पाहिजे. जे काही आपण वागतोय समोरच्याशी, त्याच्या मागचं इंटेन्शन हे नेहमी चांगलं पाहिजे. त्याला झाले सत्य. त्याच्यानंतर अस्तेय, चोरी न करणे. आता फक्त वस्तूंचीच चोरी नाही, पण एखाद्याला प्रॉमिस करून मोडणे, ते सुद्धा एक प्रकारची चोरीच आहे. त्यानंतर कंपनी आपल्याला प्रोडक्ट हलकं देते पण पैसे खूप जास्त घेते, ती पण एक प्रकारची चोरीच आहे. तर अशा कोणत्याही प्रकारची चोरी न करणे. त्यानंतर आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे आपले जे काही इंद्रिय आहेत त्यांना अंतर्मुख करणे किंवा इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवणे. म्हणजे फक्त सेक्सपासून दूर राहणे किंवा अशा भावनांपासून दूर राहणे, फक्त हेच ब्रह्मचर्य नाही, पण आपल्या इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवून दुसऱ्या समोरच्याकडून कधीही उपभोगाची जास्ती अपेक्षा न ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्य. म्हणजे ब्रह्मासारखी चर्या असतात म्हणजे ब्रह्मचर्य. त्यानंतर आहे अपरिग्रह, म्हणजे पाहिजे तेवढंच मिळवणे. म्हणजे गरज आहे तेवढ्यामध्ये समाधानी राहणे, तेवढंच मिळवणे. याचा अर्थ असं नाही आहे की आपल्याला प्रगती करणं थांबवायचं आहे किंवा काम करणं थांबवायचं आहे. काम करायचं आहे, पण याच्यासाठी करायचं आहे की मी माझा पूर्णपणे प्रयत्न कसा करू शकू ह्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, ना की मला काय याच्यातून मिळेल ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. त्यामुळे मला जेवढं पाहिजे तेवढ्यामध्ये जेवढं मी मिळवलं तेवढ्या त्याच्यामध्ये समाधानी राहायचं आहे. ठीक आहे, हे झालं अपरिग्रह. तर हे झालं एक सामाजिक भान ठेवून तयार केलेलं आहे यममध्ये 5 प्रकार. आता पाहूया नियम म्हणजे दुसरा प्रकार. तर नियममध्ये सुद्धा 5 प्रकार आहेत जे आपल्या व्यक्तिमत्वाशी निगडित आहेत. म्हणजे स्वतःला आरशात बघण्याचं, तर स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी ह्या नियमांचा ह्या नियमाला फॉलो करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 5 प्रकार आहेत. कोणते? शौच, मनाची स्वच्छता, शरीराची स्वच्छता. त्यानंतर आहे तपस्या, संतोष. संतोष म्हणजे समाधानी असते. माझ्याकडे काय आहे सध्या, मी ज्या स्थितीमध्ये आहे, माझ्याकडे मी आधी काय जे मिळवलेलं नाही आहे,
ह्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करणे, सध्या जे काही आहे त्याच्यामध्ये समाधानी असणे आणि इथून पुढे पडणे, ते म्हणजे संतोष. म्हणजे जे काही माझ्याकडे आहे, जे काही मला दिलं आहे, ज्या स्थितीमध्ये मी जन्मलो आहे, मी ज्या फॅमिली जन्मलो आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देवाचे आभार मानून समाधानी राहणे आणि पुढे पडणे, त्याचे संतोष. आता त्यानंतर येतं तपस्या, म्हणजे स्वतःला रेस्ट्रिक्ट करणे, स्वतःला अनुशासित करणे. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून, व्यसनांपासून, सर्व प्रकारच्या वाईट वळणांपासून स्वतःला नियमबद्ध करणे आणि चांगलं वागणे, ते म्हणजे तप. म्हणजे ऊन, वारा, पाऊस, अतिशय वाईट प्रतिकूल परिस्थिती, या सर्व गोष्टींमध्ये मन आणि शरीर अगदी खंबीर ठेवणे, ते म्हणजे तप. आता तपमध्ये तुम्ही व्यवस्थित असाल तर तुम्ही संतोष ही गोष्ट व्यवस्थित फॉलो करू शकता. संतोष व्यवस्थित असेल तर पुढची, म्हणजे ह्या सर्व गोष्टी एकमेकांवर डिपेंड. त्यानंतर आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय, तर माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे याचं आत्मपरीक्षण करणे आणि त्याप्रमाणे वागणे. किंवा मी काय वाईट वागतोय, मी समाजासाठी काय वाईट वागतोय, समाजासाठी मी काय करतोय, ह्या सर्व गोष्टींचा पडताळा घेणं आणि त्याप्रमाणे वागणं. म्हणजे चांगलं आणि वाईट हे वागणं हे कशावरून कळेल, हे निरीक्षण करून, आत्मपरीक्षण करून कळेल. त्यानंतर तसं त्याप्रमाणे वागणे, तर हे झालं स्वाध्याय. आता आहे ईश्वर प्रणिधान. ज्या गोष्टीची सुरुवात, त्या सर्व गोष्टींची चांगली सुरुवात ह्या श्रद्धेपासून होते, ते म्हणजे ईश्वर प्रणिधान. म्हणजे मुळात तुमची श्रद्धा ही चांगली पाहिजे, श्रद्धा असणे गरजेचं आहे. ती श्रद्धा देवावर असू द्या, आदर्शांवर असू द्या, आईवडिलांवर असू द्या, सर्व चांगल्या गोष्टींची सुरुवात ही श्रद्धेपासून होते. त्यामुळे श्रद्धा गरजेचं असणं ही खूप महत्त्वाची गरज आहे. त्यानंतर हे झालं यम आणि नियम. त्यानंतर आसन आणि प्राणायाम, जे आपल्याला माहिती आहे. तर आसनमध्ये बरेचसे आसन आहेत, बैठ्यासन, स्टँडिंग, योगिक जॉगिंग, सूक्ष्म व्यायाम, बरेच काही आहे. त्याच्यामध्ये महर्षी पतंजलीने एक महत्त्वाचा असं आसन सांगितलेलं आहे, ते म्हणजे स्वस्थ बसणं. म्हणजे त्याला स्वस्थ सुखासन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त शांत बसायचं आपल्याला, बाकी काहीही करायचं नाही. म्हणजे मोबाईल, टी व्ही किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून अगदी शरीरसुद्धा हलवायचं नाही आहे, नुसतं शांत बसायचं. कोणत्या गोष्टी उपभोगायच्या नाही आहेत, शरीरसुद्धा हलवायचं नाही आहे, कुठे जायचं नाही आहे, फक्त इकडे शांत बसणं. तर हे झालं आसनमध्ये एक प्रकार त्यांनी सांगितलेलं करायचा. त्यानंतर आहे प्राणायाम. आपल्या प्राणाला आयाम लावणे, आपल्या प्राणाला नियमबद्ध करणे म्हणजे प्राणायाम. आपले जे विचार आहेत ते किंवा मन आहे हे फक्त श्वासांवरती कंट्रोल होऊ शकतं, बाकी याला आवर घालण्याचा काही दुसरा पर्याय नाही आहे. तर त्यासाठी प्राणायाम हे खूप गरजेचं आहे. असं म्हणतात की प्रत्येक माणूस हा आपले काही श्वास घेऊन पृथ्वीवर आलेला असतो, ते श्वास तेवढे घेतले, संपले तर तो माणूस मरतो. तर प्राणायाम ही एक अशी गोष्ट आहे जी आपण 2 श्वासांमधलं ड्युरेशन किंवा 1 मिनिटामध्ये किती नंबर ऑफ रेस्पिरेशन आपले श्वास होत आहेत ते कमी करणे हे प्राणायामामध्ये शक्य आहे. पूर्वी बरेच असे साधू संत असायचे किंवा आताही काही योगामध्ये असे लोक आहेत जे 1 मिनिटामध्ये अगदी 9-10 वेळेस फक्त श्वास घेतात. म्हणजे त्यांचे तेवढे श्वास कमी झाले, म्हणजे त्यांचं लाईफ थोडक्यात वाढलं. अशी एक धारणा आहे. तर प्राणायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे, जे आपल्या माइंड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. त्यानंतर येतं प्रत्याहार. म्हणजे आपले जे काही इंद्रिय आहेत, 5 इंद्रिय, त्याला कंट्रोलमध्ये ठेवून जी काही शक्ती निर्माण आपण करतोय, म्हणजे 5 इंद्रियामध्ये आपण आपली शक्ती खर्च करत असतो. टेस्ट, स्पर्श, बघणे, असे काही जे 5 इंद्रिय आहेत त्याच्यामध्ये आपण प्रत्येक ह्याच्यात शक्ती कुठे घालवायची आहे, कुठे नाही घालवायची हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ते सेव्ह करायची. ती सेव्ह केलेली एनर्जी, शक्ती आपल्या शरीरात साठवून राहते आणि त्या शक्तीचा आपल्या एक प्रकारची मानसिक शक्ती, म्हणजे मानसिक स्ट्रेंथ म्हणा किंवा बुद्धी म्हणा, जे काही वाढण्यास मदत होते, एक वेगळ्या प्रकारची शक्ती मिळण्यास मदत होते, ते म्हणजे प्रत्याहार. शक्तीचा संचय म्हणजे प्रत्याहार. त्यानंतर आहे धारणा. धारणा ही गोष्ट ह्या स्टेजला खूप महत्त्वाची, कारण की जे काही आपण नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ह्या गोष्टीपर्यंत मिळवलेलं आहे, जी काही शक्ती मिळवलेली आहे, त्या शक्तीचा दुरुपयोग इथून पुढे होऊ शकतो. म्हणजे जे काही आपल्याला मिळालेलं आहे
इथून पुढे ज्याची धारणा चांगली असेल त्याचा ट्रॅक तोच असेल. जर चांगली धारणा असेल तर त्याचा ट्रॅक चांगला असेल, वाईट असेल तर वाईट ट्रॅक मिळेल त्याला. म्हणजे जे काही आपल्याकडे मिळवलेलं आहे ते अगदी त्याच्या पुढच्या गोष्टींची धारणा व्यवस्थित ठेवून पुढे पडणे, म्हणजे इगोइस्टिक न होणं. बरेच वेळेस आपण बघत असतो असे बरेच लोक असतात ज्यांनी खूप काही चांगले कामं केलेले असतात. पुढे जसे ते कुठे आले पॉलिटिक्समध्ये किंवा पुढे, तिथून पुढे ते त्यांचा ट्रॅक चेंज होतो पूर्णपणे. तर धारणा ही खूप गोष्ट महत्त्वाची. धारणा म्हणजे काय? ॲझ्युम करणे. जे तुम्ही ॲझ्युम कराल ना तेच पुढे मिळत जाईल. जे संकल्प कराल तीच सिद्धी मिळेल त्याप्रमाणे. म्हणजे मला कधी कोणत्या वाईट गोष्टीचा अनुभव घ्यायचाच नाही आहे. मी असा विचार करू शकायचा, असा विचार करायचाच नाही आहे की मी वाईट गोष्टी करून पाहू का. मला वाईट विचार मनात यायलाच नाही पाहिजे. ही आहे धारणा. त्यानंतर आहे तुमचं ध्यान. आता धारणा तुमची चांगली असेल, तुम्ही जसं महर्षी पतंजलींनी 2 गोष्टी सांगितल्यात, एक देव आणि एक दानव, असे 2 इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. जर तुमची धारणा चांगली असेल तर तुम्हाला देव मिळेल आणि वाईट असेल तर राक्षस मिळेल. म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी मिळतं. आणि मिळतं म्हणजे तुमचं तिथे काही ना काहीतरी लॉस होतच आहे. म्हणजे एन्जॉय करण्यासाठी सुद्धा एनर्जी वेस्ट होतच आहे. तर दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला काही मिळायला नाही पाहिजे आणि आपली बुद्धी आणि मन स्थिर राहायला पाहिजे. तर हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपली धारणा शून्य असेल. धारणा शून्य ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जसं श्रीकृष्णाने सांगितलं आहे की कर्म करायची पण फळाची चिंता नाही करायची. म्हणजे काय, तर चांगले कर्म केले तर त्याचं रिबाउंड काहीतरी चांगले फळ मिळतील, वाईट कर्म केले तर वाईट काहीतरी फळ मिळतील. म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये स्वर्ग नाही तर नरक मिळणारच आहे. पण मोक्ष कधी मिळणार आहे? जेव्हा कर्माची कोणती फळं मिळणारच नाही. म्हणजे जेव्हा तुमची कोणती गोष्ट करत राहाल त्याच्यामागे इंटेन्शन काही नसलंच पाहिजे. नाहीतर मग जेव्हा तुमचं इंटेन्शन एखादी गोष्ट करण्यामागे असेल तर तेव्हा त्याचं रिबाउंड डेफिनेटली काही ना काहीतरी तुम्हाला मिळणार. तर आपण जे काही काम करतोय त्याच्यामागे आपलं इंटेन्शन काहीच नसलं पाहिजे. जसं श्रीकृष्णाने सांगितलं कर्म करा पण फळाची चिंता नाही पाहिजे, म्हणून धारणा शून्य. आता धारणा शून्य ठेवणं ही गोष्ट खूप मुश्किल आहे. तर धारणा चांगली तरी ठेवायला पाहिजे, ॲटलीस्ट वाईट नाही ठेवायला पाहिजे. शून्य नाही ठेवू शकत तर चांगली तरी ठेवायला पाहिजे. त्यानंतर आहे ध्यान. ज्या गोष्टीसाठी आपण सर्व काही गोष्टी करत आलेलो आहेत ते फक्त आपला जो हेतू आहे, आपला उद्देश आहे ते म्हणजे ध्यान, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे. तर ध्यान हे केव्हा लागू शकतं? जेव्हा आपल्या मनामध्ये मन आपलं रिकामं असेल तेव्हा आपल्याला ध्यान लागू शकेल. मन रिकामं असेल तेव्हाच कॉस्मिक एनर्जी शरीरामध्ये जाईल आणि तेव्हाच ज्ञान मिळेल. तर ध्यान तर मन रिकामं केव्हा असेल? जेव्हा कोणतेही विचार मनात नसतील, जेव्हा कोणतेही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार मनामध्ये असतील. हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण त्याला सवय लावू. ध्यान ही करण्याची गोष्ट नाही आहे. ध्यान म्हणजे करून नाही होत. ध्यानाला सवय लावावी लागते, त्याला वळण लावावं लागतं मनाला. मी ध्यानामध्ये बसलो आहे, आता मला कोणतेही विचार नाही आहेत, हा पण एक विचार आहे. आता माझं ध्यान लागतं आहे, हा पण एक विचार आहे. आता माझ्या मनामध्ये कसलेही विचार नाही, निर्विचार अवस्थेत गेलो आहे, हे सुद्धा एक विचारच. त्यामुळे पूर्णपणे स्वविचारातून बाहेर येणे, दॅट इज अ ध्यान. तर यासाठी सुरुवातीला स्टार्टिंगला काहीच करायचं नाही आहे, फक्त शांत बसायचा प्रयत्न करायचा बस. त्यानंतर दुसऱ्या स्टेजला बस असं वळण लावायचं की आपलं मन कुठेतरी एका ठिकाणी अडकवायचं. म्हणजे लाईक एखाद्या म्युझिकवर किंवा 2 डोळ्यांच्या मध्ये आज्ञाचक्रावर किंवा श्वासांवरचं. तर हे जसं आपण करत जाऊ तसं त्याप्रमाणे आपलं मन रिकामं होईल आणि आपली जी एनर्जी आहे, जी पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरलेली ती एनर्जी आपल्याला मिळेल, आपलं ज्ञान वाढेल. नंतरची स्टेज आहे समाधी, जी शून्य अवस्था आहे. समाधी स्टेजमध्ये ध्यान करणारा, त्यानंतर ध्यान कोणत्या इंटेन्शननी करतो आहे आणि ध्यान कोणाचं करतो आहे, तिन्ही गोष्टींचा सेन्स नसतो. म्हणजे दॅट इज अ शून्य अवस्था. तुम्ही जर भगवद्गीता श्रीकृष्णाची ऐकली किंवा आपले कोणतेही पोथीपुराण वाचले तर त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला जाणवेल, श्रीकृष्णाने पूर्ण भगवद्गीतेमध्ये एका स्थितीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तिच्या प्रत्येक गोष्टीतून तो जी काही गोष्ट सांगतोय त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला जाणवते, ती एक स्थिती आपल्याला प्राप्त करायची, ती स्थिती मिळवायची. आणि ती स्थिती म्हणजे समाधी अवस्था, ज्याच्यामध्ये कधीही कोणत्या कर्माचे फळ मिळत नाही, ज्याच्यामध्ये आपला विवेक, आपली बुद्धी ही एकदम स्थिर असते, ज्याच्यामध्ये कोणती
गोष्टींचा वाईट इम्पॅक्ट किंवा चांगला इम्पॅक्ट होत नाही. तर ती अवस्था म्हणजे समाधी अवस्था. तर ह्या तर समाधी अवस्था आणि ध्यान ह्या गोष्टी काही फक्त बसूनच करायचं असं नाही. ही एक जस्ट क्रिया आहे, इथे बसून ध्यान करणं किंवा समाधी अवस्था देणं. पण आपण आपल्या कामामध्ये, जसं आपण आपल्या कामामध्ये काम करताना फक्त कामाबद्दलच लक्ष ठेवतो आणि तो सोडून बाकी कोणताही विचार येत नाही, ते म्हणजे ध्यान. आणि नंतर ध्यान आपलं आधीमध्ये तुटत असतं, पण जेव्हा ध्यान अनस्टॉपेबल विदाऊट ब्रेक ध्यान कंटिन्यू लागतं, ते म्हणजे समाधी अवस्था. म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्णपणे माणूस तल्लीन होऊन जातो कोणती गोष्ट करण्यामध्ये, ज्याच्यामध्ये काही सेन्स राहत नाही, तर ते म्हणजे समाधी अवस्था. म्हणजे ध्यान एक फक्त मीडियम आहे समाधी अवस्थेपर्यंत जाण्याचं. जसं आपण समाधी अवस्थेपर्यंत पोहोचू ते मीडियम निघून जातं. तर अशा प्रकारे अष्टांग योग आहे जे महर्षी पतंजलींनी सांगितलं आहे. तर आपल्या जीवनाचं एक उद्दिष्ट असतं, प्रत्येकाच्या जीवनाचं एकच उद्दिष्ट असतं, ते म्हणजे ही अवस्था प्राप्त करणं, ही अवस्था मिळवणं. मग ती बघ कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही मिळवा, पण आपलं मन, आपली बुद्धी ही स्थिर ठेवणं हे आपल्या प्रत्येकाचं एक उद्दिष्ट असतं. तर ते त्याप्रमाणे आपण अष्टांग योग फॉलो केलं तर ती अवस्था नक्की मिळू शकते. ओम.